मस्त कोथिंबीर घेऊन आले. तुम्हाला माहिती की आमच्या इथं दारावरती सर्व वस्तू सारख्या विकत येत असतात. ही साडी तुम्ही बघितली की यापूर्वी, मस्त दिसते एकदम. काय कलर आहे तुम्हाला सांगते, केसरी कलर, फार सुंदर दिसतो अंगावर. आणि हा ब्लाऊज हा असा शिवलेला आहे. गळा तर हे बघ, कानातला नवीन 30 रुपयेवाला. हं, आणि हे तर खूप ओल्ड आहे, ओल्ड 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 झालेला आहे. पण आता ह्याचा रंग पण झालेला आहे. पण ना असं घातलं की खूप घसघशीत आणि सुंदर दिसतं. त्यामुळं, आणि ते मलाच आवडतं, सगळ्यांना आवडतं असं नाही. हे असे ठसठशीत दागिने, बटबटीत नाही म्हणायचं आपण. दुसऱ्याचं असेल, नाव ठेवायचं असेल तर म्हणायचं बटबटीत दिसतात. आणि आपल्याला आपलं कौतुक करून घ्यायचं असेल की म्हणायचं ठसठशीत दिसतं, आहे की नाही. 12:15 वाजलेले आहेत आणि मी आत्ता चहा पित आहे. वाटतं कधी कधी असं चहा प्यावं. तर असू दे, मी काय सांगणार होते. आता मी कोथिंबीर घेऊन आलेली आहे. माझ्याकडे कालच घेतलेला हा पुदिना आहे. जरासा पुढे काळा झालाय, ते काढून टाकते. एवढी पुदिन्याची पानं आहेत, तर छान आहे तो पुदिना. तर आता कोणीतरी मला सांगितलं की पुदिन्याची चटणी करून ठेवा, वाळवून करून बघा. तर मी आता चटणी करून बघणार आहे आज. आणि माझ्याकडे हिरव्या मिरच्या मस्त ताज्या ताज्या घेतलेल्या आहेत. आता आलं आहे, लसणाच्या 4 पाकळ्या आणि जिरं असं घालून मस्त आता पुदिनाची चटणी करून ठेवते. कारण तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे डोसा असतो, सँडविच असतो, नेहमीच असतो. आता मी ढोकळा पण करायचा प्रयत्न करणार आहे. माझा ना एकदा ढोकळा बिघडल्यावर माझा मूडच गेला, नाही तर माझा ढोकळा फार छान व्हायचा. पण अलीकडे 7-8 वर्षात मी ढोकळा केला नाही घरामध्ये, जो केला तो बिघडला. तर त्यामुळे मला ढोकळा करायचा मूड होईना झाला. कारण एवढे कष्ट करायचे आणि बिघडला ना की मला ते जमत नाही. मला ते कष्ट नको वाटतात. आपण कष्ट केले, त्याचं खाऊन सगळ्यांना मस्त वाटलं, काही वाटत नाही. तर बघा, आता ही पुदिन्याची चटणी करणार आहे. इथं खोबरं ठेवलेलं आहे. हे खोबरं आता खिसून ठेवणार आहे, कारण की संध्याकाळी मला कैरीची चटणी करायची आहे. माझ्याकडची आंबट गोड कैरीची चटणी संपलेली आहे. 4 दिवसात त्याचा फडशा उडतो. काय तुम्हाला सांगायचं, किती सुंदर लागते माझी शाही चटणी. तर तेही आज मला करायचं आहे. तर चला, आता आपण गप्पा मारत चहा पीत पुदिना निवडूया, कोथिंबीर निवडूया. मस्त हिरवागार पुदिना सगळा काढून ठेवलेला आहे. इथे मी आलं चिरलेलं आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, लिंबू घेतलेला आहे आणि आता कोथिंबीर काढणार आहे. काय पसारा. अरे, याच्यावरचं कुठे केलं झाकण. आता हे सगळं असं करून ठेवायचं. तुम्ही म्हणणार, मॅडम तुम्ही डॉक्टर आहात, तर आम्हाला औषधं आणि रोग याबद्दल सांगा. ते दवाखान्यात, इथं नाही. इकडं सगळे असले सगळे सल्ले, कळलं का. तिकडचं वेगळं. इकडे आपण कसं म्हणतो, नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी, हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात, है की नाही, ज्याला आपण बायकी गप्पा म्हणत असतो. तर त्यामुळे रोग आजार यावरती सुद्धा मी भरपूर 1-2 व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती या विषयावरती. तर ते आधीचे तुम्ही सर्व बघू शकता. मग किती उगाचच काय ओढून तोडून रोग आजार तेच सांगायचं का. हे आपलं कसं भारी असते, रोज डोसा. तर आता आज चालू आहे पुदिना चटणी. तर एकूण तुम्हाला गंमत सांगते की ही पुदिना चटणी मी एकदा तयार करून ठेवली की नाही, एकदा की मला पुढचे आठवडाभर तरी ताक, आम्ही रोज ताक पितो ना, ताक. पुन्हा संध्याकाळी आम्ही रोज दही खातो. रोज संध्याकाळी आम्ही दही खातो. आम्हाला दही भात खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे तुम्ही मला सांगू नका उगाचच हे का खाता, ते का खाता. आम्ही लहानपणापासून आता 60पर्यंत आम्ही खातो म्हणून कधी आम्हाला सर्दी झाली नाही की काही नाही. प्रोबायोटिक्स आहे दही म्हणजे, लक्षात ठेवा. जे फार आवश्यक आहे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी, पचनासाठी. विटॅमिन डिफिशियन्सी होऊ नये म्हणून. पचनशक्ती म्हणजे काय, फक्त संडासला होणे आणि न होणे
या दोनच गोष्टी म्हणजे पचनशक्ती नव्हे. एका पचनशक्तीवरती तुमचं सगळं शरीर उभं आहे. ते चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे. अगदी तुमचे हृदय, मेंदू, ह्या सगळ्यांचं, किडनी, ह्या सर्वांचं कार्य योग्य होण्यासाठी सुद्धा योग्य पचनशक्ती कारणीभूत आहे. लक्षात ठेवा. पचन म्हणजे फक्त 1 to 4 नव्हे, सगळंच आहे त्याच्यामध्ये. पचन चांगलं तर ऍब्सॉर्प्शन चांगलं, ऍब्सॉर्प्शन चांगलं तर तुम्ही जे काही खाल्लं प्यायलेलं असतं त्याचे विषद्रव्य कमी, म्हणजे आम कमी तयार होतो. म्हणजे आम म्हणजे आम नव्हे, आंबा नव्हे, तर आयुर्वेदातला तो कमी तयार होतो. पचनशक्ती चांगली असेल तर त्याला आपण विषद्रव्य म्हणूया, टॉक्सिक द्रव्य म्हणूया, न पचलेली अपाचित द्रव्य म्हणूया. तर ही सगळी व्यवस्थित पचन होऊन आपल्या शरीराला त्याचा योग्य उपयोग व्हावा यासाठी आपली पचनशक्ती अतिशय चांगली लागते. आणि म्हणून आता मी हे जे करणार आहे ते ताकामध्ये सुद्धा आपण घालू शकतो. आपण दह्यावरून बोलत होतो, तर दही ते आपल्या खाण्यात पाहिजेच पाहिजे. आम्ही रात्री सुद्धा दही खातो, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. ज्यांना नियम पाळायचे आरोग्याचे त्यांनी पाळा. चणे खावे लोखंडाचे असं म्हटलेलं आहे, कळलं का? तर त्यामुळं पचनशक्ती चांगली असली तर चणे सुद्धा लोखंडाचे खाल्ले तर पचले पाहिजेत. मला हेच नको, मला तेच नको, मला हेच पचत नाही, नियम हेच सांगितलाय, नियम तोच सांगितलाय. 10 नियम पाळायचे, 90 नियम सोडून द्यायचे. आयुष्यात सगळे रोग जे होत असतात ते स्ट्रेस, ताणतणाव ह्याच्यामुळे होत असतात. 99% रोग आणि 1% रोग खरे रोग असतात. तर यासाठी बाकीचे स्ट्रेसमुळे सुद्धा तुमची मानसिक शक्ती चांगली राहावी, तुम्हाला ताणतणाव येऊ नये असं असलं तरी सुद्धा याच्यासाठी सुद्धा तुमची शारीरिक ताकद म्हणजे पचनशक्ती चांगली पाहिजे. जर पचनशक्ती चांगली नसेल तुमची तर मग व्हिटॅमिन डिफिशियन्सी होते, रेस्टलेस होता, अँझायटी होते, पित्त होतं, कफ होतो, वात होतो. तुम्हाला ह्या भाषेत बोललं की फार भारी वाटतं ना. काय त्यातलं समजत नाही तुम्हाला, उगाच आपले 2-3 शब्द हे माहीत आहेत, त्याच्यावरती अख्खं आपलं आयुर्वेद शास्त्र उभं आहे. ज्याच्यासाठी आयुष्य घालवावं लागतं तरी समजत नाही. रोज नवीन गोष्टी समजतात. तुम्ही आपलं म्हणत असता वातावर बोला, पित्तावर बोला, कफावर बोला. वात, पित्त, कफ यावरती अख्खा आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद. वेद म्हणजे फक्त चांगलं वाईट सगळं आलं त्याच्यामध्ये, कळलं का? तर असो, तुम्हाला जेवढं समजून घ्यायचंय तेवढं समजून घ्या. पण हाफ नॉलेज इज डेंजरस, हे लक्षात ठेवा. तुम्ही आपलं तेवढंच हाफ नॉलेज काहीतरी पकडून बसता आणि सगळा गोंधळ होतो. तर म्हणून मी तुम्हाला रोग बिग ह्याविषयी न सांगता असं काहीतरी छान बोलत असते. किचन क्वीन असं काहीतरी मी छान सांगत असते तुम्हाला. गृहिणीला उपयुक्त असणाऱ्या टिप्स, ते सुद्धा प्रत्येक गृहिणी ही सुगृहिणी असते. त्यामुळे त्या सुगृहिणींनी चांगले आणि आनंदी राहण्यासाठी काय काय केले पाहिजे हे सगळं मी तुमच्याशी बोलत असते. तर आता मग रात्रीच्या दह्याला सुद्धा तुम्ही हा मसाला लावू शकणार आहे, जो मी आता तयार करणार आहे. तो मसाला म्हणा, चटणी म्हणा, काहीतरी म्हणा, पुदिना चटणी म्हणा, काही म्हणा. पुदिना, कोथिंबीर, आलं युक्त चटणी तर मसाल्याला लावू शकता. पुन्हा तुम्ही काय ते करता की आमसुलाचं काय म्हणतायचं त्याला, काय लक्षात येईना बघा, म्हातारी झाली का काय, मी शब्दच लक्षात येईना. तो गुलाबी असते ते काय, ते आमसूल सरबत नाही, त्याला दुसरं काहीतरी म्हणतात. कोकम सरबत नाही हो, नाही. गुलाबी साडी आणि लाली, काय बाई म्हणजे लक्षातच येणार. छे, असंच होत. बरं असू दे झालं. तर ते गुलाबी आपण करून पितो की नाही, त्याच्यात सुद्धा हे पटकन एवढंसं टाकून द्यायचं.
फार सुंदर लागतं. बाकी आपलं सँडविचला वगैरे तर आहेच. मला तर ब्रेड फार आवडतो बिंदास्त. आणि तो सुद्धा ब्रेड मी मैद्याचा आणून खाते. अरे सगळं पाहिजे हो शरीराला पचवायची ताकद. बिस्किट खाऊ नका, मैदा खाऊ नका, येऊ खाऊ नका, तेऊ खाऊ नका, प्रमाणात खा, पण सगळं खायला पाहिजे हो सगळं. नाहीतर तुम्ही कुठेतरी बाहेर गेला की तुमचे हाल होतात. काय करायचं. तर परदेशामध्ये गेलं तर नुसतं काळा ब्रेड, निळा ब्रेड, पिवळा ब्रेड, लाल ब्रेड, सगळे ब्रेडचे प्रकार वेगळे आहे की नाही. मग उगाचच म्हणायचं आम्ही व्हीट ब्रेड खातो. अहो तुमच्या तिथं व्हीट ब्रेड मिळतो म्हणून तुम्ही खातो, काहीतरी पोटाला अन्न मिळतं म्हणून खाता. इंडियामध्ये व्हीट पण खायचं. व्हीट म्हणजे गहू पण खायचं नाही म्हणतात. कारण इथं सुबत्ता आहे बघा आमच्याकडं सगळ्याची. खाण्यापिण्याची रेलचेल आहे. हे नाही तर ते आहे, ते नाही तर हे आहे. त्यामुळे आमच्या लोकांच्या अंगात फार म आहे. म म्हणजे काय वाटेल ते समजा आता तुम्ही. हे नको, ते नको, ते नको. आम्ही गहू खात नाही, आम्ही ज्वारीच खातो, आम्ही बाजरीच खात नाही, आम्ही काय मल्टीग्रेन आटाच खातो. खावा बाबा. होय की नाही. तुमच्या इथं सगळं मिळतं म्हणून तुम्ही हे खातो ते खातो. परदेशात जाऊन बघा त्यांची अवस्था काय आहे. असेल त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, आणून खात असतील, पण मिळतं का नाही ना. असू दे. परदेशातले हाल परदेशातल्या लोकांना माहिती. मुंबईची गर्दी बघितली गेली की माझे मामासाहेब ते कलेक्टर होते बरं का इकडे कर्नाटकामध्ये. ते आले होते आमच्याकडे. माझं आयुष्य सगळं 12वी पर्यंत मुंबईतच गेलं ना. तर तिथलं लोकल वगैरे बघितलं ते म्हणायचे ज्यांनी मागच्या आयुष्यात खूप पाप केलेलं असते त्यांना मुंबईत जन्म मिळतो. कारण मुंबईत एकतर प्रचंड उकाडा. हे मी 25-30 वर्षापूर्वीचं सांगते. तिथला प्रचंड उकाडा. 30 काय जास्त वर्षापूर्वीचं. गर्दी. आता तर काय झालं असेल. जवळजवळ मी 7-8 वर्षात गेलेच नाही मुंबईला. आता पुण्यात पण नाही गेले. आता 5 वर्ष झाली. तर तेव्हा आमचे मामासाहेब म्हणायचे ज्याला म्हणजे कसं ते म्हणायचे. मी म्हणायचे ना मी नाही लग्न इकडं करणार त्या कर्नाटक साईडला, किंवा मी इकडं नाही करणार. मला असं काय इकडे मला हलतं फुलतं वाटतं, म्हणजे तिकडे असं डल वाटतं असं मी म्हणायची नाही. तेव्हा मला माझे मामासाहेब म्हणाले ज्यांनी खूप पाप केलेली त्यांना इकडचा नवरा मिळतो असं म्हणायचे आमचे मामासाहेब. मजा एक मामा भाचीचं असंच चालू असतं ना नातं. मग हे बघा ह्याच्यात हा एक काहीतरी आलाय. हे काय काँग्रेस गवत आहे का काय. हे बघा ही कोथिंबीर नक्कीच नाही. कळते हा म्हणून कोथिंबीर बागदी बघून खावी लागते. त्याच्यामध्ये आणि पण काहीतरी येतं बाबा. ते वेगळंच असतं. ते काँग्रेस गवत सारखंच येतं काहीतरी. त्यामुळं कोथिंबीर ही निवडून ठेवायची. काही वेळेला मी पण गडबडीमध्ये अशी ओढते. चूक आहे ती. सगळं खातो मग आपण त्याच्यात शेळीसारखं आहे की नाही. तर आता एवढं झालेलं आहे. छान आहे. नाहीतर काय होतं मी तिला निवडून नाही ठेवली तर 10 रुपयाच्या कोथिंबीरमधली 6 रुपयाची कोथिंबीर वाया जाते आपली. निवडून ठेवली तर कमीत कमी 2 रुपयाची वाया जाते. हे बघा हे सुद्धा ठेवणार होते पण हे आता याच्यात काही शिल्लकच नाही आहे. सुत्तळ लागतं ना हे सुद्धा आवश्यक. तर आता ही सगळी छान काढून ठेवते. म्हणजे फक्त काड्या गेल्या. मला आता काय आहे ना भरपूर कोथिंबीर. काय करू त्या काड्यांचं. आत्ताच्या चटणीला चालल्या असत्या पण मला भरपूर आहे हो माझ्याकडे. आता हेच मटेरियल भरपूर आहे. आणि रोज सकाळची दिवसातनं 4 वेळा दिवसातनं भाजीवाली येतात. तुम्हाला माहितीच येतं आमच्या दारासमोर. आणि एवढं ते उन्हातानाचे येतात घरासमोर येतात. मग प्रत्येकाकडनं काहीतरी घेतलं पाहिजेच की. कोणाकडनं मिरच्या घेते, कोणाकडनं कांदे घेते, कोणाकडनं बटाटे घेते. सगळ्यांच्याकडनं एक वस्तू घ्यायची. प्रत्येकाकडनं वेगळं घ्यायचं. अहो प्रत्येक जण येतं त्यामुळे आपण विविध लोकांना भेटतो हो का नाही. बोलतो आपण त्यांच्याशी. काय कसं काय चहा प्यायला का जेवला का
काही ना काहीतरी बोलतो ना. बाहेरच्या प्रांतातली सुद्धा माणसं आहे. जाऊन आला का तुम्ही तिकडे, घरी कोण कोण आहे, मुलं शाळेत जातात का नाही इथं वगैरे वगैरे बोललं जातं ना. आपलं माणुसकी आहे बघा शेवटी. आपलं सगळ्यांशी बोलून चालून राहिलं पाहिजे, हो ना. चला, आता माझी कोथिंबीर निवडून झालेली आहे ऑलमोस्ट. तर आता लिंबू तेवढा मी चिरणार आणि सर्व मिळून मी आता मिक्सरमधनं गुर्र करणार. आणि आज काय करणार मी, कोथिंबीर पुदिना चटणी, इन्स्टंट चटणी. हे करायचं मला मूड काला सांगते तुम्हाला. ते की मी काल ना एक क्लाउड किचन बघत होते, तर त्यांनी पुरीला वगैरे पटापट पटापट हे देत होते. आणि तिनं तुम्हाला काय केली हेही सांगते मी. निंबू पाणी विकत ते देतात ना क्लाउड किचनला, त्या निंबू पाणीमध्ये सुद्धा हे घातली. पुन्हा सब्जाचं सरबत त्याच्यात हे घातली, पुदिन्याचं सरबत त्याच्यात हे घातली ही चटणी. पुन्हा थम्सअप त्याच्यात सुद्धा चटणी तिनं घातली आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवली. मसाला थम्सअप असं करून तिचं. आणि तिचं ते प्रचंड चालतंय, प्रचंड चालतंय. व्हरायटीच आहे तिची ती, म्हणजे तिचं ते स्पेशालिटीच आहे. चालेल म्हटलं, काय हरकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा हे असलं सारखं पितच असते की मी. तर आता मी फोन करून सांगणार आहे त्याला, माझं आणखी मला 26चा एक पॅक आणून दे, संध्याकाळपर्यंत जाऊन घेऊन येते. आणि मी हे त्या मसाल्यात ह्या चटणीत घालून थोडं थोडं पिणार आहे, बघणार आहे कसं लागतंय ती. काहीतरी आपली मजा मजा करत राहायचं बघा आयुष्यामध्ये, सतत करत राहायचं. मल्टीटास्किंग मज्जा मजा. तुमच्यातलं कोणतरी म्हटलं, मॅडम तुम्हाला माहित नाहीये, तुम्हाला ऍक्च्युली ह्या सगळ्याची आवड आहे. मला ना खूप गोष्टींची आवड आहे, खरं सांगते तुम्हाला. म्हणजे मला सुद्धा असं रोजच्या दिवसाला तुम्ही मला हे सगळं पोळी भाजी येऊ करायला सांगितलं तर मी नाही करणार, अजिबात नाही करणार. पण आता डबा आणलेला आहे आता जस्ट काकांनी, मग मी असले उद्योग नक्की करणार. मला आवडतं हे असलं करायला. पण रोजचं रुटीन पोळी भाजी करायची, बसा रे जेवायला खायला या रे, रोजचं नाही ना. कारण माझ्याकडे मावशी होत्या ना, त्या फार सुंदर काम करायच्या आणि त्या होत्या, त्यामुळे माझं मी आयुष्य समृद्ध करू शकली त्या मावशींच्यामुळे. त्या मावशी जर का माझा म्हणजे बघतात व्हिडिओ, मला माहिती आहे त्या आता परदेशात आहेत, त्या त्यांच्या मुलांच्याकडं. तर त्यांना मी अगदी स्पेशल सांगेन की तुमच्यामुळे माझं आयुष्य समृद्ध आणि आनंदी आहे बरे का. आणि हे आमच्या सासूबाई म्हणायच्या, हे बघ रोज रोज तेच तेच करून चिडचिड करण्यापेक्षा इतरही आयुष्यामध्ये सगळं शिकलं पाहिजे माणसाने. मी तुम्हाला कालही म्हटलं ना की मी जर का इथं नसते तर मी माझं क्लिनिक करत करता, आता नवनवीन उद्योग आलेत ना, तर मी माझं क्लिनिक सांभाळून माझे सगळे उद्योग सांभाळून दुपारी 1-2-4 तास मी क्लाउड किचन पण केलं असतं. मस्त वेगळे वेगळे असे पदार्थ केले असते, केलं असतं तेवढं 2-3 तास. हे वेगळे वेगळे पदार्थ लोकांना खायला मिळतात. आणि तिथं कसं क्लाउड किचनमध्ये गिऱ्हाईकाशी तुमचा वैयक्तिक संबंध काहीच येत नाही, फेस टू फेस. तो रायडर येतो, पिक करतो ऑर्डर आणि नेऊन पोचवतो. पैसे जीपेवर आलेले असतात. आणि हे सगळं माझ्या मते सगळं झोमॅटो स्विगी यांच्या थ्रू होतं. त्यामुळे तुम्हाला असं वैयक्तिक असं काहीच फिलिंग नाही की आपण हे करतोय काम, घरगुती असलं काहीतरी करतोय, हे असलं काही फिलिंग नाही ना. म्हणजे किती छान गोष्ट आहे बघा सगळी. घर बसल्या स्त्रियांना करण्यासाठी हे क्लाउड किचन मस्त आहे. 1-2 तास दुपारी जरी केलं तरी वाटेल तेवढ्या ऑर्डर्स येतात. पण तुमची स्पेशालिटी अशी काहीतरी मस्त पाहिजे. किंवा सकाळी नुसतं 2 तास चालवलं, डोसा चटणी झालं, संपलं. 2 तास करायचं, संपलं. मी असले उद्योग मेट्रो सिटीत असते तर केले असते, अगदी केले असते, आवडलं असतं मला. मग काय असतो ना आपल्याजवळ वेळ, 24 तासातला प्रत्येक तास हा काही ना काहीतरी चांगलं केलं पाहिजे माणसाने, नवनवीन शिकलं पाहिजे करायला. त्यात कसला कमीपणा, मजा येते.
आपलं क्लिनिकच्या वेळेला असतंच की. इतर वेळेला जो आपल्याजवळ वेळ आहे आता, पूर्वी कशी मुलं लहान होती, त्यांचं सगळं बघावं लागायचं, शाळा वगैरे. भलेही घरामध्ये मावशी असल्या तरी मुलांचं शाळा, हे ते कॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी होत्या ना. आता जर आपल्याला हे सगळं नाही तर असलं नवनवीन करून बघायचं. पैसे काय 2 पैसे कमी मिळतील, नाही मिळाले तरी चालतात, हो का नाही. आपण अन्नदान करतो की नाही त्या पद्धतीने समजायचं. 2 पैसे कमी लावायचे, छान वेगळ्या वेगळ्या डिश सगळ्यांना खाऊ घालायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं एकाने तर तुम्हाला सांगते, मॅगी फक्त दोघं नवरा बायको आहेत, ते शेफ आहेत, पण त्यांच्या आजूबाजूला कॉलेजेस आहेत, त्यांच्या घराच्या आजूबाजूला कॉलेजेस आहेत, सगळी हॉस्टेल आहे, मुलं आहेत. तर मग त्यामुळे त्यांनी कसं केलं माहितीये का, बाहेर इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे आहेत, मग त्यांच्या परिसराच्या आसपास 6 किलोमीटर एवढंच त्यांनी हे क्षेत्र दिलं. त्याच्यात द्यायचं असतं म्हणे, त्या याच्यात झोमॅटोच्या ऍपमध्ये लिहायचं असतं तुम्ही किती किलोमीटरपर्यंत तुम्ही हे सर्व करणार, हे काहीतरी द्यायचं असतं तसं. तर त्यांनी ते 6 किलोमीटर ठेवलं होतं. तर तुम्हाला सांगते, ते म्हणले आम्ही पहिल्या दिवशी असं सगळं 2 जण नवरा बायको सहज आपलं मजा म्हणून सकाळी 9 ते 11 करायचं म्हणून म्हणले आम्ही करायला गेलो. तर आम्ही फक्त म्हणले मॅगी ठेवलं, मॅगीचे 2-3 प्रकार ठेवले आम्ही. म्हणले चीज मॅगी, याव मॅगी, त्याव मॅगी आणि पास्ता, असं 2 गोष्टी म्हणजे ठेवली, कारण मुलांना आजकाल तेच आवडतं ना. आणि त्यांना असं वाटलं की पहिले अर्धा तास त्यांच्याकडे काही नाही, दोघंही तयार होऊन बसलेत, असं किचन मस्त सुंदर तयार करून ठेवले, दोघंही नवरा बायको, अजून काही मुलं झाली नाहीयेत आणि घरातही कोण नाहीये. तर ती बायको त्याला हसत होती की काय तू मी ठेवून मॅगी ठेवलंय. तर तो म्हणला अगं बघूया तरी, प्रयत्न तर करूया, मॅगी जर का आपलं चाललं तर मग बाकीचं बघूया. तर मॅगी म्हटल्यावरती त्यांना साधारणतः थोड्या वेळाने पहिली ऑर्डर आली. तर ती मॅगीचे 2 पॅक्स आले आणि त्यांनी त्याच्यात विचारलं होतं वाटतं की तुम्ही त्याच्याबरोबर आम्हाला काही कोल्ड्रिंक्स वगैरे देऊ शकणार काय. तर मग ह्यांच्या घरात कोल्ड्रिंक नव्हतं, तर ह्यांनी टाइम मागून घेतलं काहीतरी 10 मिनिटं. पटकन खाली जाऊन बायकोनी तोपर्यंत कोल्ड्रिंक घेऊन आली आणि मग ते त्यांनी सर्व केलं. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हे सुरुवातीला काय असं वाटलं की अरे बापरे, हे 7 मिनिटात द्यायची होती ऑर्डर, कसं करायचं काय करायचं असं टेन्शन आलं. तरी आम्ही त्या रायडरला 2 मिनिटं जास्त थांबवून घेतलं, कारण की आणि आम्ही त्या रायडरला सांगितलं, रायडर म्हणजे पिकअप करतो तो, तर त्याला आम्ही सांगितलं की जरा आज पहिलाच दिवस आहे, आमची पहिली ऑर्डर आहे आणि आम्ही त्या गिरायकाला 2 मिनिटं उशीर होईल म्हणून फक्त सांगितलं. तरी त्याला वेळेमध्ये ती ऑर्डर पोहोचली आणि म्हणले आम्हाला पहिल्याच दिवशी 20 मॅगीच्याच ऑर्डर. त्याची बायको, तो सारखं बायकोला म्हणत होता बघ उठ लवकर मॅगी. मग ती म्हणली आता हे असं जर का सारखं ऑर्डर यायला लागलं तर आपण जेवायचं खायचं कधी. तर मग त्यांनी दुसऱ्या दिवशीच ठरवलं की आपण सकाळी हे क्लाउड किचन ओपन करायच्या आधी सकाळी भरभर सगळा स्वयंपाक करून घ्यायचा आणि मग नंतर, कारण की ते एकदा ऑर्डर यायला लागले की पटापट यायला लागतात. तर मग त्यांना सांगितलं की खरं तर आम्हाला असं काही फार मोठं करायचं नव्हतं, सोपं करायचं होतं, म्हणून आम्ही मॅगी केलं. मग मॅगीतलेच आम्ही 3-4 ऑप्शन दिले, बघितले, शिकलो आम्ही ते युट्यूबवरनच निरनिराळे ऑप्शन्स. आणि म्हणले आता आम्ही ते केलं. तर आम्हाला म्हणले रात्री जवळजवळ 11 वाजता सुद्धा ऑर्डर येते, 2 वाजता ऑर्डर येते, रात्री 3:30ला ऑर्डर येते. पण नवनवीन करायची आम्हाला खूप हौस आहे म्हणून आम्ही हे सगळं करतो, पण रात्री झोप होत नाही. मग एक जण आम्ही झोपतो, एक जण आम्ही हे काम करतो आणि दिवस रात्र म्हणले हे असं रायडर येतात आणि ते टुणू वाजतं वगैरे असं. तो इतकं छान सांगत होता आणि खूप खुश होऊन सांगत होता की घर बसल्या आम्ही हा उद्योग करतोय. आता ऍक्च्युली त्यांना ते रेस्टॉरंट काढायचं होतं, पण त्यांच्या लक्षात आलं की रेस्टॉरंट काढण्याच्या ऐवजी हे किती छान आहे ना. तर हे मोठ्या सिटीजमध्ये जिथे कॉलेजेस वगैरे आहेत अशा ठिकाणी आणि जे रिमोट भागामध्ये कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी हे खूप चांगलं चालतं, कारण की त्या ठिकाणी तुम्ही घरगुती देऊ शकता ना आणि त्यांना चांगलं फूड मिळतं. तर हे असं मी गेले, आता तुम्हाला बरेचसे व्हिडिओज माझे असे बघायला मिळतील का. आता हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की तुम्हाला घरगुती काय काय करता येईल, तर हे तुम्हाला घरगुती करता येईल, घर बसल्या करता येतं. आणि मी तर म्हणते की खरंच असं ना ह्या गोष्टी करायला पाहिजेत. आता आमच्या सुद्धा घराजवळ एक जण ना इतकं छान स्वयंपाक करतात आणि देतात आणि त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही पोळी भाजी माझ्याकडे येऊन घेऊन जावा.
पण आमच्या भागामध्ये की नाही अजूनही हे एवढं सुरू झालेलं नाही आहे क्लाउड किचन. पण ते क्लाउड किचन सुरू झालं तर त्यांनाही खूपच ऑर्डर्स मिळतील आणि त्या खरंच खूप छान करतात. तर हे असं व्हायला पाहिजे. मग मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही मटकीची उसळ काल केली होती, त्यांनी मेथीची भाजी केली होती. मी म्हटलं एवढं सगळं छान छान केलं आहे, हे असं क्लाउड किचन म्हटलं काढायला पाहिजे. हां तुम्हीच सगळं घ्या करा आणि आम्हाला सांगा म्हणल्या, आम्ही करतो असं त्या म्हणल्या. तर काय मला जमणार नाही, कोणतरी तरुण पाहिजे माझ्यासोबत, तर मग मी हे करीन. कारण ते भराभर ॲक्सेप्ट करणं हे एवढं नाही, आम्हाला तेवढं जमत नाही. तेवढी आता अलर्ट नाही राहिलो आम्ही वयोमानानुसार. तुमच्यातलं कोणतरी म्हणतं की अहो सारखं वय झालं म्हणू नका. नाही, पण ते काही गोष्टी आपण मान्य कराव्या लागतात. असं पटापट सगळं करायचं, असं चटपटीतपणा जो असतो ना, चटपटीत नाही, चटचटीतपणा, की तो जरा कमी झालेला आहे. चटचटीतपणा पण शब्द चुकलेला आहे माझा, तर काय म्हणायचं सांगा मला. चटपटीतपणाच म्हणायचं, तो जरा कमी झालेला आहे. तर त्यामुळे मला कोणतरी असं तरुण असतं ना माझ्यासोबत इथं, जी सूनबीन असती, तर तिला मी म्हटलं असतं चल आपण हे करूया, तुझं काम करत, वर्क फ्रॉम होम करत हे कर म्हटलं असतं, आपण दोघीजणी मिळून करू. मला हे बाकीचं सगळं करून दे, मी तुला इथलं किचनमधलं करून देते. आणि बाकीचे माझे पेशंट काय सारखे येतच असतात. म्हणजे ॲट अ टाईम मी किती केलं असतं, खरं मला खूप छान वाटलं असतं. पण नाही, सगळंच काय आपल्याला जमतं असं नाही. पण काही इलाज नाही. पूर्वी कसं होतं ना की एकच एक गोष्ट करायची आयुष्यामध्ये, मास्टर ऑफ मन असं म्हणायचे. म्हणजे एक ना धड 12 भार चिंध्या असं पूर्वी म्हणायचे नाही का. तर आता असं नाही, आता एक ना धड 12 भार चिंध्यालाच जास्त महत्व आहे. एकच एक गोष्ट केली तर काय त्याच्यात मजा नाही. एकातच तुमची मास्टरी असून काहीही उपयोग नाही. पूर्वी तसं होतं, एकच एक मास्टरी असायला पाहिजे, तुम्हाला एक तरी छान यायला पाहिजे असं होतं. आता तसं नाही, आता सगळं यायला पाहिजे. जग बदललं. चला आता चटणी करते आणि तुम्हाला दाखवते. आता काही नाही, आता मला फक्त हे एकत्र करून मी गुर्र करणार आहे आणि ते काय आता दाखवत बसत नाही. खूप मोठा व्हिडिओ झाला बाई. चला आता आपली कोथिंबीर वगैरे सगळं निवडून झालेलं आहे. चटणीची सगळी तयारी झालेली आहे. एकदा तुम्हाला दाखवते सगळी चटणीची तयारी. ही कोथिंबीर अजून धुवायची आहे बरं का, नाही तर म्हणाल कोथिंबीर धुतली नाही, पुदिना धुवायचा आहे, अजूनही धुणार आहे. हे धुवून घेतलेलं आहे. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, लिंबू, मीठ आणि जिरं. साखर घालू काय का नको. तर एवढं सगळं मिक्स करून मी आता ठेवणार आहे. ते आमसुलाचं गुलाबी पांढरं असते त्याला काय म्हणायचं. आमसुलाचं गुलाबी असते ते सोलकढी. त्याला सुद्धा घालायला छान आहे. हे आता किंचित पाणी घालावं लागणार, नुसतंच गुरगुर करत बसणार नाही. तर ते बघूया काय करायचं. आता पाण्याच्या ऐवजी मी याच्यामध्ये घालणार आहे लिंबू. ओके, लिंबाची बाई पडली बी. किती बिया काढल्या होत्या तरी आहेच. बी पडली तर कडू लागेल ना ह्याचं. मस्त आहेत खरं लिंबू. परवा मावशीनं त्या छान आणून दिलीत. खरं 20 रुपयाला 5 लिंबू आणून दिली तिनं मला परवा. ती येते दारात विकायला, भर उन्हात येते, त्यामुळे कंपल्सरी तिच्याकडनं घ्यावीशीच वाटतात. आणि इतर वेळेला तर 20ला 10 काय 8 काय अशी लिंब देते. उन्हाळ्यात सुद्धा आता 20ला 5 देऊन गेली आहे. बघा किती रस. मस्त. चला गुर्र करूया आता. वा, तेवढ्याशा लिंबाच्या रसानं किती मस्त पेस्ट झाली बघा. पुन्हा जरा करते, तुम्हाला दाखवण्यासाठी केली. फक्त लिंबाचा रस घाला, साधं पाणी नकोच. पुदिना टिकत नाही, त्यामुळे 5 रुपयाचा पुदिना आणलेला त्याचं ते टिकवण्यासाठी एवढे कष्ट चालले. खरं रोजच मिळतो, पण तो वाया सुद्धा घालायला नको वाटतो. वाळून जातो, काळा पडतो. वाळून नाही जात, काळाच पडतो फ्रीजमध्ये ठेवल्यावर. म्हणून हे चाललंय. तर हेही काळं पडणारच आहे, माहित आहे मला.
बघूया आता हे कसं ठेवायचं. स्टीलच्या डब्यात स्टोअर करून ठेवते. कोणतरी सांगितलं लिंबू रस घातला की होत नाही म्हणे काळ. बघूया आता काय होईल ते होईल. पण एकदम सुंदर झालेलं आहे हो. थालपिठाला वगैरे सुद्धा वापरायला एकदम बेस्ट. पुन्हा एकदा गुर्र करते, आता दाखवत नाही. अहो जरा पाचक ताक देऊ काय तुम्हाला थोडस, म्हणजे हे जरा थोडं घालणार आहे ताकात. थोडस एक वाटीभर देते. थांबा देते अजून काढायचंय. काढून झालं की देते. शेवटचं हे जे राहतं ना याच्यामध्ये त्याच्यात ताक गुर्र करणार आहे आणि देते. हे बटर मिल्क रोज आणतो आम्ही, ते आता तांब्यात काढून ठेवते. रोजच्या रोज एवढं बटर मिल्क प्यायचंच. 20 रुपयाला मिळतं. असं याच्यावरती उडलं की समजायचं परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली. ही त्याचं तर काय म्हणतात माप आहे. वर असं उडलं पाहिजे. बघा किती सुंदर बारीक उडलंय है की नाही. अगदी बारीक उडलं पाहिजे. हे बघा कसलं छान झालंय पेस्ट. काकू का तुम हे बघा अंधारात काम करायची सवय फार आहे मला. किती सुंदर झालेलं आहे पुदिनाची चटणी. आता ही पुदिनाची चटणी सर्व आपण यात काढून ठेवू आणि उरलेल्यामध्ये ताक घालून ते ताक पिऊया. मसाला ताक. आता हे आहे ना हे फ्रीजरला लावायचं असं त्या बाईनं सांगितलं, जी क्लाउड किचन चालवते ना तिनं. आणि आता हे ताक मी थोडंसं ह्याच्यात घालणार आहे. थोडंसं मीठही घालू आपण. हे काय गुर्र करायची गरज नाही, उफळून येईल सगळं. आणि टेस्ट करूया आता. तिनं काय केलं ते अशा ते सगळे मसाले जे आहेत भाजीचे, क्लाउड किचन चालवणारी बाई हो, तर ती असे सगळं करून करून छोटे छोटे क्यूब बर्फाचे करू, बर्फाच्या क्यूबसारखे ते क्यूब करून ती फ्रीजरला लावते. आणि प्रत्येक भाजीला असे ते क्यूब टाकते किंवा सरबत करते, त्याच्यात हा असा मसाला टाकते. म्हणून मला ती आयडिया सुचली. मग म्हटलं आपणही हे आपण घरात करायला काय हरकत आहे, होय की नाही. ती क्लाउड किचनसाठी करते, पण मला ते क्लाउड किचनचे व्हिडिओज आवडायला लागले. सगळ्याजणी वेगळं वेगळं करत असतात. आता हे टेस्ट करायला आज काका आहेत. मग तुम्ही म्हणता काय हे, तुम्ही आधी टेस्ट करत जा आणि मग त्यांना देत जा. तेही खरंच आहे म्हणा, पण तसं काही नसते. त्यांनी केलं काय टेस्ट आणि मी केलं काय. तर आता आपण हे काकांना देऊया टेस्ट करायला. मीठ घालूया की नको. मीठ नाही, सगळं असतं त्या ताकामध्ये. मीठ सगळं असतं आणि नंतरचं ते ताक मी पिणार आहे. चला तुमचं जेवण झालंय ना. बघा जरा नीट बसून बघा. उगाच ठसका बिस्का लागला तर तिखट बिकट झालंय की नाही बघून मला सांगा. हे असं एसीबीसी लावून भारी बसायचं बघा. सावकाश हो. नीट पॅक आहे. पडेल की सगळं. कसं झालंय पहिलं सांगा. एसी राहू दे की. कसं झालंय. काय रूम गार होते सोडा लगेच. पण चवीला कसं झालंय हे. असं प्यायला हरकत नाही ना त्या ताकात घालून किंवा सोलकडीला घालून. म्हणूनच ते करून ठेवलं म्हटलं जरा. आणि जास्त तिखट नाही झालं का. जरा तिखट झाले नाही ना. ठीक आहे. चला आता मी पण पिऊन बघतेच. वेगवेगळ्या वाट्या असतात. संक्रांतीला लुटलेली आहे ही, पण ते वापरायला नको का. चला बघूया. अहो कसलं जबरदस्त झालंय. स्टॉल लावला क्लाउड किचनला लावायला पाहिजे. मस्तच एकदम छान झालंय. एकदम परफेक्ट. करून बघा ही चटणी. आणि ताकाला सोलकडीला लावून प्या. नॉर्मलला लिंबू सरबताला लावून प्या. किंवा मी तर तुम्हाला म्हणते की मी ते लिमका बिमका आणते ना. मी बघितलं होतं तिनं ते मसाला थम्सअप म्हणून असं करून देते ती. अहो अजिबात तिखट नाही काही नाही. मस्त जबरदस्त.